नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये विविध पदं भरली जात आहेत. या पदांसाठीची परीक्षा असणार नाही, थेट निवड तुमची होणार आहे. कशी निवड होणार आहे, कुठली पदं असणार आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषदची ही जाहिरात आलेली आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. बघू शकता, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही या पदांसाठी अर्ज करू शकतात. पाहू शकता, याचं अर्ज करण्याचं वेळापत्रक देखील त्यांनी दिलेलं आहे विविध पदांसाठीचं. तर कुठली पदं आहेत, नेमकी कसली जाहिरात आहे, ती संपूर्ण माहिती आपण बघूयात. बघा, याची जाहिरात जी आहे याच्यामध्ये तुमची परीक्षा होणार नाही, तर गुणांकन पद्धतीने तुमची निवड केली जाणार आहे. तर बघू शकता, एकूण 23 संवर्गाची पदं भरली जात आहेत. 23 नंबरचं पद आहे RBSK मेडिकल ऑफिसर. याच्यामध्ये तुमचं BMS किंवा BUMS झालेलं असेल तर 9 जागांसाठी या ठिकाणी ही पदभरती होते आहे. 28,000 तुमचा स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. त्याच्यानंतर पाहू शकता, फार्मासिस्टचं या ठिकाणी पदं असणार आहे. टोटल 12 पदं याच्यामध्ये असतील. 12th पास डिप्लोमा तुमचा झालेला आहे. फार्मसी तुमची परिषदेकडं नोंदणी केल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं आहे. तर ही पदं भरली जात आहेत. पाहू शकता, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. तुमचे कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा देखील पाहायला भेटतील. त्याच्यानंतर बघू शकता, डेंटिस्ट हे पद भरलं जात आहे. BDS तुमचं झालेलं आहे, तर तुम्हाला अप्लाय करता येणार या पदासाठी. त्यानंतर बघा, ॲडोलॉजिस्टची पोस्ट असणार आहे. डिग्री इन ॲडोलॉजीमध्ये तुमची झालेली गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाहू शकता, फिजिओथेरपिस्टचं पद भरलं जात आहे. डिग्री इन फिजिओथेरपीमध्ये तुमचं पाहिजे. 20,000 स्टार्टिंग या पदासाठी पेमेंट असतो. 3 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर बघा, तुमचं जे कुठलं पद असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या अशा पद्धतीची जाहिरात आल्यास तुम्हाला त्या पदाबद्दलचे नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तुमच्या मित्रांपर्यंत या पदाबद्दलची माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना अप्लाय करता येईल. बघू शकता, त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट, डेंटल टेक्निशियन ही देखील पदं भरली जात आहेत. तुमचा 12th पास नंतर डिप्लोमा असणं गरजेचं आहे डेंटलमध्ये. त्यानंतर बघा, ऑप्टोमेट्रिस्टचं देखील पद भरलं जातं आहे. BSc इन ऑप्टोमेट्रीमध्ये तुमचं झालेलं आहे, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर पाहू शकता, आयुष कन्सल्टंटचं पद देखील भरलं जातं आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट्सवरती हे पद असणार आहे. त्याच्यानंतर पाहू शकता, डिस्ट्रिक्ट इंप्टेमॉलॉजिस्टचं पद असणार आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएटमधून या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर या ठिकाणी हे पद भरलं जातं आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएटवरती. हॉस्पिटल मॅनेजरची देखील पोस्ट असणार आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएटवरतीच हे पद भरले जात आहेत. त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर NPCDCS मध्ये या ठिकाणी या डिपार्टमेंटमध्ये एनी मेडिकल ग्रॅज्युएटवरती हे पद आहे. त्यानंतर पाहू शकता, CPSC कन्सल्टंटचं पद आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएटवरती हे पद असणार आहे. डिस्ट्रिक्ट क्वालिटी ॲश्युरन्स कोऑर्डिनेटर एनी मेडिकल ग्रॅज्युएटवरती असणार आहे. त्याच्यानंतर बघा, जिल्हा कार्यक्रम समन्वयक आशा या डिपार्टमेंटमध्ये हे पद भरलं जात आहे. MSW किंवा MA इन सोशल सायन्समधून तुमचं झालेलं आहे, तर जिल्हा कार्यक्रम समन्वयक या पदासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. 2 जागा या पदासाठी भरल्या जात आहेत. MA देखील तुमचं सोशल सायन्समधून झालेलं आहे, तरी देखील तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येईल. त्यानंतर पाहू शकता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12वी पास प्लस तुमचा या ठिकाणी लॅबोरेटरी टेक्निशियनचा डिप्लोमा पाहिजे. तर या पदासाठी 6 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. कॅटेगरी वाईज इथं वॅकेन्सी तुम्ही पाहू शकतात. त्याच्यानंतर पहा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजून या ठिकाणी त्याची 30 पदं या ठिकाणी आहेत. BPHU अंतर्गत या ठिकाणी हे पद भरलं जाते. अजून प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी अजून तुमचं 12th पास प्लस डिप्लोमा तुमचा त्यामध्ये पाहिजे. 30 जागा असणार आहेत. या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा पाहता येतील. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. त्याच्यानंतर पहा, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टची जागा आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएटवरती. त्याच्यानंतर पाहू शकता, इंटोमॉलॉजिस्टची पोस्ट आहे. MSc झुलॉजीमधून तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष, तर पाहू शकता, MPWसाठी देखील वॅकेन्सी आहे. 12th पास इन सायन्समधून पाहिजे. त्याच्यासोबत या ठिकाणी तुमचं पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पाहिजे. तो नसेल तर सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स देखील झालेला असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. 10 जागा टोटल या ठिकाणी भरल्या जात आहेत. 18,000 स्टार्टिंग पेमेंट MPW या पदासाठी तुम्हाला असणार आहे. तर MPWसाठी जवळपास 10 जागा आहेत. त्यानंतर पाहू शकता, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 15व्या वित्त आयोगामध्ये देखील अजून 25 जागा या पदासाठी असणार आहेत. त्या 10 प्लस ह्या 25 जागा अशा म्हणून 35 जागा जवळपास MPWसाठी असतील. 15व्या वित्त आयोगामध्ये या ठिकाणी स्टाफ नर्स पुरुषांसाठी 3 जागा आहेत. BSc नर्सिंग किंवा GNM झालेले तर अप्लाय करता येईल. त्याच्यानंतर बघू शकता, अजून या ठिकाणी स्टाफ नर्स LHV
पुरुषांसाठी जागा असणार आहे. त्यामध्ये 10 जागा आहेत. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. तर अशा सर्व जागा ज्या आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रायगडसाठी या ठिकाणी ही पदं जी आहेत ती भरली जात आहेत. तर बघू शकता NHMमध्ये ही 11 महिने 29 दिवसाच्या कॉन्ट्रॅक्टवरती पदं असतात. त्याच्यानंतर तुमची पुढं पुनर्नियुक्ती देखील तुम्हाला भेटत राहते. तुमचं जे कार्य आहे किंवा तुमच्या कार्य मूल्यांकन आधारावरती तुम्हाला पुढं अजून 11 महिने 29 दिवसाची पुनर्नियुक्ती असते. तर या पदांसाठी परीक्षा होत नाही, तर थेट गुणांकन पद्धतीने तुमची निवड होते. तुम्हाला शेवटच्या वर्षाच्या मध्ये मिळालेल्या गुणापैकी 50% गुण धरले जातात. उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्याचे 20 गुण धरले जातात. त्याचसोबत त्या पदाशी संबंधित निगडीत अनुभव असेल तर एका वर्षासाठी 6 गुण असे जास्तीत जास्त 30 गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जातात. तर अशा पद्धतीने ही पदभरती होते. बघू शकता इथंही त्यांनी लिहिलेलं आहे की 29/6/2026 पर्यंत तुमचा कालावधी असणार आहे. त्याच्यानंतर पुढील पुनर्नियुक्ती तुमच्या कामगिरी मूल्यांकनावरती आधारित असणार आहे. म्हणजे पुढं तुमचे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट वाढत राहतं. तर यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात. परीक्षा होणार नाही, थेट तुमची गुणांकन पद्धतीने सध्या याची निवड केली जात आहे. तर बघा आता यासाठी नेमक्या अर्ज कसा करायचा आहे. तर प्रत्येक पदासाठी त्यांनी तारीख दिलेली आहे. त्या तारखेला तुम्हाला या ठिकाणी तुमचे अर्ज जे आहेत ते जमा करायचे आहेत. पोस्टने अथवा ईमेलद्वारे अर्ज भरता येणार नाही. तुम्हाला थेट अर्ज जाऊन जमा करायचा आहे. तर 12 जानेवारीपासून अर्ज सुरू होत आहेत ते 13/1/2026 पर्यंत. पुढे नमूद वेळापत्रकानुसार तुम्हाला अर्ज करता येतील. तर यासाठी अर्ज जे आहेत बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय रायगड जिल्हा परिषद या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते द्यायचे आहेत. जसं की स्टाफ नर्ससाठी पाहू शकता 12 जानेवारी सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत अर्ज द्यायचे आहेत. असं प्रत्येक पदासाठी वेळापत्रक आहे. तुम्हाला या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहायला भेटेल. फक्त 13 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते या सर्व पदांसाठी करता येणार आहेत. 12 तारखेपासून अर्ज या ठिकाणी सुरू होत आहेत. तर या सर्व पदांसाठी खुल्या प्रयोगासाठी 150 रुपयाची फीज आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. राखीव प्रयोगासाठी या ठिकाणी 100 रुपयाची फीज असणार आहे. कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे. अर्ज नमुना देखील या PDF फाईलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. अशा पद्धतीचा हा अर्ज नमुना आहे किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.